अर्धा किलो आवळा एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये घालून 2 दिवस फ्रीजरमध्ये ठेवल्या। 2 दिवसानंतर अशा पद्धतीच्या टणक स्वरूपाच्या ह्या आवळा होतात। त्यामध्ये आता साधं पाणी घातलं, ते पाणी 3 ते 4 वेळा बदलून घ्या व 2 तास तसंच ठेवा। हे बघा, मऊ अशा ह्या आवळा होतात। आता हळूवारपणे त्याच्या बिया काढून घ्यायच्या आणि अशा पद्धतीने त्याच्या फोडी इथे तयार करून घेतल्या। सर्व आवळ्याच्या बिया मी इथे काढून घेतल्या आहेत। आता अर्धा लिंबाचा रस घातला। लिंबाचा रस घातल्यामुळे आवळा कँडी ही काळी पडत नाही। एका काचेच्या किंवा प्लास्टिकच्या डब्यामध्ये आवळा व साखर घालून 2 ते 3 दिवस मुरवत ठेवायच्या, पण सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस चमच्याच्या मदतीने हलवून घ्यायच्या। नाही हलवलं तर त्याला बुरशी लागू शकते। आता साखरेचं पाणी मी इथे निथळून घेतलं। तर ह्या आवळा 2 दिवस उन्हामध्ये सुकवून घेतल्या। 2 दिवसानंतर हे बघा, अशा पद्धतीने ह्या आवळा इथे तयार झाल्यात। त्यावर आता 2 चमचे पिठी साखर घातली। मस्तच अशी आवळा कँडी आपली इथे तयार झाली। धन्यवाद।